मित्रांनो, गुड इव्हनिंग. आणि एन-सी-आर-टी कशी वाचावी किंवा एन-सी-आर-टीचं यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीच्या सिलेबसमध्ये महत्त्व काय आहे, या संदर्भात पार्ट 1च्या लेक्चरमध्ये आपण डिटेल चर्चा केली होती. आणि ही सीरीज कंटिन्यूअस राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला सीरीज वाईज प्रत्येक पार्टवर आयोजित लेक्चरला या ठिकाणी बघणं आवश्यक आहे. म्हणूनच यासाठी जे आहे, सर्वात आधी 26 जानेवारीपासून एन-सी-आर-टीच्या संदर्भात एक कंप्लीट सीरीज सगळ्या सब्जेक्टची या ठिकाणी जी आहे कंटिन्यूअस करणार आहे. त्याची नोटिफिकेशन मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्यामुळे तुमचं माझ्या संपर्कात राहणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की एन-सी-आर-टी आणि यू-पी-एस-सी प्लस एम-पी-एस-सी राज्यसेवा अभ्यासक्रम यांची सांगड घालत असताना आपण काय काय सावधगिरी बाळगायला पाहिजे, जसं तुम्हाला थंबनेलमध्ये दिसतंय. सामान्यतः एन-सी-आर-टीच्या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये मिसकन्सेप्शन आहे की एन-सी-आर-टी फक्त चाळायच्या असतात किंवा एकदा दोनदा रीड करायच्या असतात. परंतु तुम्हाला तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी मी संपूर्ण एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीचा सिलेबस घेऊन त्यांची सांगड एन-सी-आर-टी कशा पद्धतीनं घालून देतं तुम्हाला, तर याचं एक कॉन्क्रीट लेक्चर जे आहे हे पार्ट 2 मध्ये घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, हा आहे आपला सिलेबस. एन-सी-आर-टी, यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी फंडामेंटल सब्जेक्ट ज्याला आपण लेयर 1 ऑफ सिलेबस म्हणतो. यू-पी-एस-सीचा जर सिलेबस तुम्ही बघितलेला असेल, तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो दिसेल की एन-सी-आर-टीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला काही-काही ठिकाणी फक्त सिंगल लाईन्स दिलेल्या आहेत. बरोबर आहे. जसं हिस्ट्रीच्या संदर्भात आहे, जिओग्राफीमध्ये फक्त फिजिकल, ह्युमन आणि इकॉनॉमिक हे 3 शब्द दिलेले आहेत. तसंच इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे इकॉनॉमिक्स अँड सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या संदर्भातली चर्चा आहे. तर इथे सायन्समध्ये जर पाहिलं तर डेली रूटीनच्या सायन्सचा त्या ठिकाणी तुम्हाला शब्दांचा उल्लेख दिसेल. परंतु केवळ तेवढंच सिलेबस असतं का? तर बिलकुल नाही. मग काय आहे? ज्याला आपण फंडामेंटल 5 म्हणतो, हे सब्जेक्ट आहे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी आणि सायन्स. हे कोर्स आणि कंटेंट आहे. म्हणून आपण याला लेयर 1 सिलेबस आणि त्यामध्ये फंडामेंटल सब्जेक्ट्स म्हणतो. आता लेयर 2 ऑफ सिलेबसमध्ये डेरिव्हेटिव्ह सब्जेक्ट्स निघतात यामधनं. जसं हिस्ट्रीमधनं आर्ट अँड कल्चर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, है ना? स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी थोडं बाजूला होतो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे आहे स्क्रीनशॉट काढता येऊ शकेल. जिओग्राफीमध्ये जर बघितलं तर एन्व्हायरमेंट इकॉलॉजी आहे. पॉलिटीमध्ये तुम्ही गेलात तर गव्हर्नन्स हा टॉपिक या ठिकाणी येतो. इकॉनॉमिक्समध्ये जर गेला तुम्ही सोशल वेलफेअर अँड सोशल जस्टिस तुम्हाला दिसतो. आणि सायन्समध्ये जर गेलात तुम्ही तर 5 प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आपल्याला मेन्सच्या सिलेबसमध्ये आणि तितक्याच तुम्हाला प्रिलिमच्या सिलेबसमध्ये सुद्धा या ठिकाणी वाचायचं आहे. बरोबर आहे. आणि हा संपूर्ण सिलेबस जो या ठिकाणी आपण एन-सी-आर-टीशी त्याची सांगड घालतो आहे, तो प्री आणि मेन्स या दोनही महत्त्वपूर्ण तुमच्या परीक्षेच्या टप्प्याला या ठिकाणी जे आहे अनुसरून घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा सिलेबस प्रीचा आहे की मेन्सचा आहे, हे या ठिकाणी विचारण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. आणि माझा सगळा फोकस असतो मेन्सवरती, कारण मेन्सनीच प्रिलिमिनरी होणार तुमचं आणि मेन्सनीच तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो. हे झालं नंबर फर्स्ट. आता हे झालं डेरिव्हेटिव्ह सब्जेक्ट लेयर 2 ऑफ सिलेबस. ह्याच्यातून म्हणजे या फंडामेंटल सब्जेक्ट्समधनं हे डेरिव्हेटिव्ह सब्जेक्ट्स निघालेले आहे. बरोबर आहे. त्यानंतर मायक्रो ॲनालिटिकल टॉपिक, म्हणजे या 5 आणि 5 10 टॉपिकचं जर आपण मायक्रो लेव्हल ॲनालिसिस करतो, जसं मी मागच्या लेक्चरमध्ये बोललो की केवळ एका हिस्ट्रीचं बिलकुल मायक्रो ॲनालिटिकल केल्याच्या नंतर संपूर्ण हिस्ट्रीचा जो कोर निघतो तो 492 सब टॉपिकचा या ठिकाणी निघतो. मित्रांनो, याला म्हटलं जातं मायक्रो ॲनालिसिस. जेव्हा मी क्लास सुरू करतो तर पहिले 2 दिवस केवळ या मायक्रो ॲनालिसिस आणि अशाच पद्धतीनं त्या सब्जेक्ट्समध्ये विद्यार्थी मित्रांना घेऊन जातो. मग तो GS1 असो, 2 असो, 3 असो किंवा 4 असो किंवा तुमचं ऑप्शनल पेपर असो. बरोबर आहे. तर मी मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की तुम्हाला एन-सी-आर-टी वाचण्याच्या पहिले तुम्हाला सिलेबस माहीत असला पाहिजे. इत्तमभूत एक माहिती त्याच्यामध्ये एक कंटेंटची माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स सगळ्या टॉपिकचे जे आहे
म्हणजे तुमच्या फंडामेंटल सब्जेक्ट्सचे तुम्हाला काढून घ्यायचे, मग तो GS 1 2 3 4 आणि ऑप्शनल तुमचा ठरलेला असेल तर फारच छान. आणि त्याचा सुद्धा तुम्हाला सिलेबस, एसेचा सुद्धा सिलेबस आणि त्याचबरोबर जे आहे पेपर्स, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या बॅगमध्ये असले पाहिजे. आणि कमीत कमी 15-20 दिवस त्याच्यावरती ओव्हरलुक करा, जेणेकरून तो सिलेबस तुमच्या पाठ होऊन जाईल. बरोबर आहे. मायक्रो अनालिटिकल टॉपिक्स पाहिल्याच्या नंतर लेअर 3 ऑफ सिलेबस जो आहे या ठिकाणी तुम्हाला प्रकट होईल. आणि इथे सगळी गोम जी आहे ना, सगळी कला जी आहे ती या ठिकाणी आहे. आता हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर एन्शियंट इंडियन हिस्ट्री आहे, जो सामान्यतः प्रिलिमिनरी मध्ये आणि मेन्स मध्ये दोन्ही ठिकाणी उपयोगाचा आहे. मिडेवल इंडियन हिस्ट्री हा सामान्यतः 2 ते 3 क्वेश्चन्स तुम्हाला प्रिलिम मध्ये दिले जातात, पण मेन्स मध्ये नसतात, मॅक्झिमम विचारत नाही. मॉडर्न इंडियन हिस्ट्री हा मेन्स साठी तितकाच महत्वाचा आहे आणि प्रिलिम साठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. वर्ल्ड हिस्ट्रीचे मागच्या 2 वर्षांमध्ये क्वेश्चन्स वाढलेले तुम्हाला दिसतात. 1-2 क्वेश्चन्स तुम्हाला जे आहे युरोपियन इतिहास, त्याचबरोबर आता रशिया आणि युक्रेनचं वार सुरू आहे कित्येक दिवसापासून. त्यानंतर इस्रायल, फिलिस्तीन, लेबनान, सिरिया, जॉर्डन या ठिकाणचं जे मध्य पूर्वचं वातावरण बिघडलेलं आहे, तर त्याचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जो आहे, जसं तुम्ही चर्चेमध्ये बघितलं असेल की इराण आणि इस्रायल आणि फिलिस्तीन हा 60च्या डिकेड मधला जो समझोता होता, ज्याला कॅम्प डेव्हिड आपण जे आहे करार म्हणतो, तो या ठिकाणी तुटला गेला आणि तिथून वर्ल्ड हिस्ट्रीला नवीन कलाटणी मिळते की काय, अशा पद्धतीचं वातावरण सध्या जागतिक वातावरणामध्ये किंवा जागतिक राजकारणामध्ये तुम्हाला दिसतं आहे. इंटरनॅशनल रिलेशन जो पॉलिटीमध्ये तुम्हाला वाचायचं आहे, त्याचं बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी वर्ल्ड हिस्ट्रीचं नॉलेज तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. हिस्ट्रीमध्ये सुद्धा कामी येईल आणि जिओ पॉलिटिक्स किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये सुद्धा. याचा अर्थ मायक्रो अनालिसिस केल्याच्या नंतर 4 प्रकारचा हिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला निघतो आणि या 4ही प्रकारच्या हिस्ट्री मधनं अजून मायक्रो लेवल जर याचं अनालिसिस करतो तर एन्शियंट इंडियन हिस्ट्रीचे किती टॉपिक्स पडतात. हराप्पा पासून सुरू करा, तुम्ही निओलिथिक एज पासून सुरू करा. निओलिथिक एज आहे, त्यानंतर तुम्हाला जे आहे मिनरल आणि मिनरलॉजीचं जे युग आहे, ज्याला आपण स्टोन एज म्हणतो. स्टोन एजच्या नंतर जे आहे ब्रांझ एज येतं, है ना. अशा पद्धतीने कासा युगापर्यंत आपण पोहोचतो. त्याच्यानंतर हरप्पन कल्चर येतं. हरप्पन कल्चरच्या नंतर डिक्लाइन ऑफ हरप्पन कल्चर आणि मग नंतर वैदिक कल्चर. वैदिक कल्चरच्या नंतर आपण सरळ इंटरनल जे काही छोटे छोटे राज्य होते तिथपर्यंत येतो. महाजनपदाचा कालावधी येतो. महाजनपद झाल्याच्या नंतर मौर्य साम्राज्य येतं. मौर्य साम्राज्याच्या पतनाच्या नंतर गुप्त साम्राज्य येतं. एवढ्याचे पुन्हा अजून सब कंटेंट निघतील. तसंच मॉडर्न इंडिया, तसंच मिडायवल इंडिया, तसंच वर्ल्ड हिस्ट्री पण आहे. जर याचं मायक्रो अनालिसिस करतो तर हे सारेचे सारे टॉपिक तुम्हाला जे एनसीईआरटीच्या 6 ते 12 वर्गाच्या पुस्तकामध्ये सापडतील मित्रांनो. येत्या का लक्षात. नवीन एनसीईआरटी प्लस जुनी एनसीईआरटी दोन्ही जर मिक्स करता हे सगळे टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील. सभ्यता का विकास का इतिहास, माझ्याकडे 2 पुस्तकं 1993चे. तर इतकं सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते सगळे आपण एनसीईआरटीच्या कॉन्सेप्ट सिरीज मध्ये जेव्हा मी संपूर्ण कोर्स डिझाईन करेल तेव्हा त्या गोष्टीची चर्चा आपण त्या ठिकाणी करूया. त्यानंतर जिओग्राफी मधनं निघालं होतं एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. आता याच्यामध्ये जर बघितलं वर्ल्ड जिओग्राफी, जिओग्राफी ऑफ इंडिया, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, या ठिकाणी एमपीएससीचा पण सिलेबसचा विचार करतो म्हणून आपल्याला या ठिकाणी जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र सुद्धा काय करावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल. डिझास्टर मॅनेजमेंट या आणि यासारख्या अनेक विषयांची चर्चा जिओग्राफीमध्ये करतो. जिओग्राफी असा सब्जेक्ट आहे की तो जवळपास 98 ब्रांचेस जे आहे सायन्स अँड ह्युमॅनिटीजच्या त्याला या ठिकाणी टच करतो. आणि संपूर्ण एनसीईआरटी जुना आणि नवीन हिस्ट्री आणि जिओग्राफी या 2 सब्जेक्टच्या एनसीईआरटी तुम्ही नवीन आणि जुन्या वाचून घ्यायला पाहिजे. फारच ऑथेंटिक आणि खूपच सुंदर मटेरियल मित्रांनो या ठिकाणी आहे एनसीईआरटीच्या संदर्भात. मला जर कोणी विचारलं 48 एनसीईआरटी तुम्हाला माहित असल्या पाहिजे बेसिक्स. आता 3500 पानाचं हे मटेरियल होते, ते कसं शॉर्ट करायचं आणि त्याच्या नोट्स कशा बनवायच्या याची चर्चा सुद्धा पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण करूया. 1 बाय 1 आपल्याला पुढे जायचं आहे. पॉलिटी मधनं गव्हर्नन्स हा एक डेरिव्हेटिव्ह सब्जेक्ट निघाला होता आणि या गव्हर्नन्सचं पुन्हा आपण जर मायक्रो अनालिसिस करतो सिलेबसच्या संदर्भात तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इंटरनॅशनल रिलेशन्स, इंटरनल सिक्युरिटी, इंडियन पॉलिटिकल सिस्टम आणि याच प्रकारच्या अनेक अन्य टॉपिकची चर्चा या ठिकाणी आपल्याला करता येणार. इकॉनॉमिकनं सोशल वेलफेअर, सोशल जस्टिस हे सध्या वर्तमानातलं इकॉनॉमिक्स आहे.
तर इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि त्याचबरोबर जे आहे सोशल, या तिन्ही प्रकारच्या जस्टिसला डेडिकेटेड असलेलं हे सायन्स आहे. आणि 1991च्या नंतर ग्लोबलायझेशन आणि कोलॅबोरेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ ग्लोबल इकॉनॉमी झाल्यामुळे ग्लोबलायझेशनची कन्सेप्ट WTOचा सदस्य असल्यामुळे भारताला सुद्धा या ठिकाणी अप्लाय होतात. यातनं फॉरेन ट्रेड, इन्व्हेस्टमेंट रूट्स, मग त्याच्यामध्ये FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर मॉनिटरी पॉलिसीज, बॅलन्स ऑफ पेमेंट आणि यासारख्या अनेक डोमेस्टिक इकॉनॉमिक टॉपिक्स यामधनं आपल्याला करायचे आहे. 11th आणि 12th ची NCERT यासाठी इम्पॉर्टंट आहे. भारतीय अर्थव्यवस्था का विकास आपण चाटून टाकायला पाहिजे. सगळे टॉपिक्स यामधनं तुम्हाला NCERT मधनं UPSCच्या एक्झाम्समध्ये विचारतील. याचे प्रूफ सहित पुढच्या लेक्चरमध्ये मी नमुने घेऊन येणार आहे. नेक्स्ट, सायन्स मधनं टेक्नॉलॉजी निघालं आणि आपल्याला जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी इकॉनॉमी सोबत वाचायचा आहे त्या सब्जेक्टमध्ये जीन सायन्स किंवा जेनेटिक्स आहे, स्पेस सायन्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे आणि बायोटेक्नॉलॉजी आहे. बरोबर आहे. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. अलीकडे जर पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ChatGPT आहे. हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात, परंतु बेसिकली जे सिलेबसमध्ये 5 टॉपिक्स टेक्नॉलॉजीवरती दिलेले आहे ते सगळे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. सामान्यतः 9वीच्या आधीचं जे NCERT आहे त्याच्यामध्ये बेसिक सायन्स आहे, परंतु 9, 10, 11 आणि 12 यामध्ये संपूर्ण टेक्नॉलॉजीचे बेसिक कन्सेप्ट्स दिलेले आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. बरोबर आहे. अशा पद्धतीने 3 लेयरचा सिलेबस जो आहे तो आपला UPSC प्लस MPSC दोन्ही एक्झामचा आहे. आणि याला मायक्रो अनालिसिस मध्ये जर आपण डिवाइड करतो तर त्याचे आणखी सब टॉपिक्स खूप जास्त या ठिकाणी निघतात आणि सगळ्या टॉपिकवर तुम्हाला लिहिलेलं NCERT मध्ये मिळून जाईल. आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन्स UPSCने मागच्या काही काळखंडामध्ये विचारलेले आहे की ज्याचा विचारही आपण करू शकत नाही की इतक्या बारक्या पुस्तकातून हे क्वेश्चन्स आणि त्याची उत्तर कशी शोधायची किंवा कसे उचलतो UPSC. ॲज इट इज नाही उचलणार, परंतु ऑथेंटिक सोर्स आहे UPSC किंवा आता भविष्यात MPSCचा पण ठरेल, तर त्या अनुषंगाने आतापासून आपण तयार असलेलं आवश्यक आहे. कारण मराठीमध्ये NCERTच्या या सिरीजला आतापर्यंत मी कुठल्याही क्लासच्या किंवा इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवर बघितलेलं नाही आहे. हिंदी आणि इंग्रजीमध्ये खूप साऱ्या सध्या NCERTच्या सिरीज सुरू आहे. तर आपण शुद्ध मराठीमध्ये आणि मराठी माध्यमातून या सगळ्या कन्सेप्ट सिरीज NCERTच्या याची सुरुवात करणार आहे. नेक्स्ट टॉपिक आहे की NCERTचे अध्ययन का आणि कसं करावं. तर याचं महत्त्व मी तुम्हाला सिलेबसच्या संदर्भामध्ये सांगितलं आता. म्हणजे अध्ययन का करावं हे स्पष्ट झालं. आता प्रश्न राहिला की कसं करावं. बरोबर आहे. तर का करावं याच्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे की सर्वात महत्त्वपूर्ण विश्वसनीय अर्थात ऑथेंटिक संसाधनांपैकी UPSC कडे हे एक महत्त्वपूर्ण संसाधन आहे. कारण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या अंडर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT हा एक महत्त्वपूर्ण विभाग येतो. आणि सेंट्रल स्कूल्स जसं सैनिकी स्कूल्स असतात, सेंट्रल स्कूल असतात, तर या सेंट्रल स्कूलमध्ये जसं KVS वगैरे आहे, या ठिकाणी पूर्णतः NCERTचं पॅटर्न लागू आहे. आमच्याकडे सुद्धा लागू आहे, परंतु संस्था संचालकांचं कमिशन कमी होतं. त्याच्यामुळे जे आहे प्रायव्हेट सेक्टरचे जे पब्लिकेशन आहे त्यांचे बुक्स हे चालवतात, ज्यांची किंमत 7-7 हजार रुपये आहे. 7 हजार रुपये ही जी किंमत आपण आपल्या शेंबड पुसता येत नाही त्या पोराचे खर्च करतो आहे. आणि फक्त 1400 रुपयामध्ये सगळ्याच्या सगळ्या NCERT तुम्हाला या ठिकाणी 6वी पासून 12वी पर्यंतच्या मित्रांनो मिळून जातील. इतकं सध्या शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात सामान्य माणसाचं शोषण सुरू आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रितसर या ठिकाणी जे आहे बॉदरेट केलेला आहे, अनिवार्य केलेला आहे संस्था संचालकांना की त्यांनी आपल्या स्कूलमध्ये NCERT पॅटर्न आणि NCERTच्या बुक्सला रिकमेंड करावं. परंतु हे लोक आपल्या कमिशन खोरीसाठी हे गोष्ट करत नाहीत. चला नेक्स्ट, विभिन्न विषयांसाठी मजबूत आधार प्रदान करतो हा स्त्रोत. तर एक कॉन्क्रीट आणि स्ट्रॉंग फंडामेंटल्स तुमचे NCERTच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
परंतु मी सांगतो त्या पद्धतीनं टेक्निकली जर तुम्ही याचा अभ्यास करत असाल तेव्हाच. नेक्स्ट नंबर 3, कन्सेप्टला सहज फंडामेंटलशी जोडणारं हे एक माध्यम आहे. केस स्टडीच्या माध्यमातून बच्चा टाईप स्टोरी सांगून, त्यानंतर केस स्टडीच्या प्रोजेक्ट वरती, होमवर्क वरती, वर्कशीट वरती अशा पद्धतीचे एनसीईआरटीच्या बुक्समध्ये अलग अलग माध्यम दिलेले आहे अध्ययनाचे, आणि याला प्रॅक्टिसाइज जर करतो आपण तर हा तिसरा मुद्दा जो आहे की जो या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्टला सहज फंडामेंटल्सशी या ठिकाणी जोडतो. तर हे 3 महत्वाची रहस्य एनसीईआरटीच्या बुक्समध्ये दडलेली आहे. आता पुन्हा एनसीईआरटीचे अध्ययन का याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं, त्यानंतर कसं करावं याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळायचं आहे. तर या संदर्भात आपण या ठिकाणी जे आहे चर्चा आपल्याला करता येईल. तर सर्वात आधी मित्रांनो काय करायचं आपल्याला की सर्वात आधी कसे करावे या संदर्भामध्ये जर बघितलं एनसीईआरटीचं अध्ययन कसं करावं, तर या संदर्भात जर बघितलं तर मी 3-4 चरणामध्ये या ठिकाणी तुमची जी आहे ना संपूर्ण चर्चा आपण करून घेऊया, म्हणजे तुम्हाला ही संपूर्ण गोष्ट लक्षात येऊन जाईल. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे नंबर पहिला की एनसीईआरटीचं रीडिंग जेव्हा तुम्ही कराल है ना, फर्स्ट रीडिंग तुम्हाला जे आहे मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघून घ्याल तुम्ही, तर त्यामध्ये मी हे बोललेलो आहे की फर्स्ट रीडिंग 4 गोष्टी महत्त्वाच्या ज्या या ठिकाणी लिहितो हे सुद्धा तुम्ही पेपरवर पेननी लिहून घेऊ शकता. नंबर पहिला आहे की या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट रीडिंग करायचं आहे, आणि मागच्या लेक्चरमध्ये मी बोललेलो होतो की फर्स्ट रीडिंग मध्ये काय करायचं आहे नेमकं, तर यामध्ये पहिली गोष्ट की एनसीईआरटीचा जोही टॉपिक तुम्ही उचलता आहे, ज्याही विषयाचा उचलता आहे, त्यामध्ये ऑथेंटिक डेफिनेशन्स, ऑथेंटिक कॉन्सेप्ट्स आणि डिफिनेशन्सला या ठिकाणी तुम्हाला अधोरेखांकित करायचं आहे, म्हणजे त्याला अंडरलाईन करायचं आहे. कारण पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला सिलेबस सोबत तुम्ही हे जे करून ठेवलेलं आहे त्याला कोडिंग आणि डिकोडिंग करायचं आहे, त्यासाठी आवश्यक आहे. म्हणून जेव्हा एनसीईआरटी वाचतो तेव्हा पेपर आणि पेन त्याचबरोबर पेन्सिल घेऊन बसायचं, आणि एनसीईआरटीच्या पुस्तकावर बेसिक कॉन्सेप्ट त्यामध्ये वापरलेले शब्द सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे, कारण तीच भाषा आपल्याला उत्तरामध्ये सुद्धा अप्लाय करता येऊ शकते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की यामधले चॅप्टर्स जे आहे त्यांना गांभीर्यानं तुम्हाला जे आहे या ठिकाणी काय करायचं आहे, वाचायचं आहे, गांभीर्यानं वाचन करणे. ठीक आहे, हा नंबर 2 महत्त्वाचा भाग आहे. नंबर 3 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा तुमचं संपूर्ण समाधान झालं, सॅटिस्फॅक्शन आहे तुम्हाला की तुम्ही जोही टॉपिक किंवा जेही एनसीईआरटी वाचलेला आहे ज्याही सब्जेक्टचं, त्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन या गोष्टीचं आहे की तुम्ही ज्या अवधारणा किंवा संकल्पना वाचलेल्या आहे एनसीईआरटी मध्ये, त्या एनसीईआरटीच्या संकल्पना तुम्हाला पूर्णपणे अवगत झालेल्या आहे किंवा टोटल अंडरस्टँडिंग झालेला आहे. आता मागच्या लेक्चरमध्ये मी बोललो होतो म्युच्युअल अंडरस्टँडिंगचा अर्थ होतो की वाचलेल्या कॉन्सेप्टला तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये कशा पद्धतीने कोरिलेटेड करता किंवा त्याच्या प्रत्येक अस्पेक्ट्सला या ठिकाणी कशा पद्धतीनं तुम्हाला एलोबरेट करता येईल. 7, 5 आणि 3 हा एक बेसिक कन्सेप्ट चालतो यूपीएससी मध्ये, याच्यावरती सुद्धा मी स्पेशल लेक्चर एक घेणार आहे. तर या संदर्भामध्ये जेवढ्या काही अवधारणा आणि प्रत्येक अवधारणाचे कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 अस्पेक्ट्स जे आहे हे तुम्हाला आपल्या नोट्समध्ये पॉइंट आउट करून घ्यायचे आहे. हे पहिलं काम कोडिंग याला म्हणतो आपण, कोडिंग ऑफ सिलेबस किंवा कोडिंग विथ सिलेबस ऑफ एनसीईआरटी. ठीक आहे ना, तर हे आपल्याला करायचं आहे. तर कोडिंग विथ एनालिटिकल अप्रोच ऑफ एनसीईआरटी विथ आवर सिलेबस या संदर्भात हे पहिलं चरण आहे. याला म्हटलं जातं रीडिंग. केवळ पानच चाळणे एनसीईआरटी म्हणजे रीडिंग नव्हे. येते का लक्षात? यानंतर नंबर 2 मुद्दा जो आहे या ठिकाणी
लोक विचारतात की सर एनसीईआरटीच्या नोट्स काढायच्यात का? बिलकुल 100% एनसीईआरटीच्या नोट्स तुम्हाला काढायच्या आहे. कोणी कितीही म्हणो, नोट्स ज्या आहे या ठिकाणी तुम्हाला बनवायच्या आहे. है ना? नोट्स काढा असं मी या ठिकाणी लिहितोय. आता नोट्स कशा काढायच्या पाहिजे, कळायला पाहिजे, है ना? तर एक टेक्निक आहे याच्यामध्ये, LWMI. समजलंय का? म्हणजेच काय? लोवेस्ट वर्ड्स अँड मिनिमम इन्फॉर्मेशन. येतं लक्षात? तर किंवा लेस वर्ड बट मॅक्झिमम इन्फॉर्मेशन, याला म्हणतो आपण LWMI टेक्निक. है ना? आता जसं तुम्ही भूगोल वाचताय समजा, है ना, ऍटमॉस्फिअरचा एक टॉपिक आहे, तुम्ही वाचताय वातावरण, बरोबर आहे. आणि एनसीईआरटी मध्ये लिहिलेलं आहे की वातावरण म्हणजे गॅसांचं आवरण, कंपोजिशन ऑफ गॅसेस इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फिअर. बस झालं. काय लिहिलं हो? कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर. 3 शब्दांमध्ये तुमची वातावरणाची परिभाषा या ठिकाणी झाली. दुसरं आहे की हे कंपोजिशन पृथ्वीच्या वर कशा आणि कोणत्या आधारावर टिकून आहे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एका शब्दामध्ये काय झालं? अशा पद्धतीनं सिलेबस कोडिंग केल्याच्या नंतर LWMI टेक्निकचा आधार घेऊन या ठिकाणी शॉर्ट नोट्स बनवायच्या आहे. आणि या ठिकाणी एकास 10चा रेशिओ ठेवायचा आहे. म्हणजे 10 पेजेस जर या ठिकाणी तुम्ही रीड करताय एनसीईआरटीचे, तर एका पेजमध्ये या 10 पेजेसची इन्फॉर्मेशन अपलोड करता आली पाहिजे आपल्याला. यासाठी तुमची थोडीफार भाषेवरती कमांड असली पाहिजे, भाषेला सिंक्रोनाइज करता आलं पाहिजे. यासाठी तुमच्याकडे डेफिनेशनल वर्डिंगचं शब्द भांडार असलं पाहिजे आणि ते सुद्धा एनसीईआरटी मधनच तुमचं डेव्हलप होईल मित्रांनो. त्याच्यामध्ये इतक्या शॉर्ट पद्धतीने, आता मला सांगा की भारताचा भूगोल तुम्ही जर रेफरन्स बुक बघितले, वेगवेगळ्या लेखकांचे, खुल्लरचं पुस्तक घ्या तुम्ही किंवा सविंद्र सिंगांचं पुस्तक घ्या, हे 900 पानाचं बुक आहे. परंतु त्या संपूर्ण गोशिवलियंगचं बुक पहा, RB बनेटचं पुस्तक बघा तुम्ही, 100-150 पेज मध्ये लिहिलेलं आहे. आणि एनसीईआरटी तर 70-80 पेज मध्ये लिहितो. भूगोल के सिद्धांत भाग दुसरा जो आहे, इतकीशी पतलीशी पुस्तक आहे. 75 ते 78 पेजेसची ही पुस्तक तुम्हाला दिसेल. परंतु त्यामध्ये असे सिद्धांत दिलेले आहे की तुम्ही इमॅजिन बियॉन्ड युअर इमॅजिन अशा पद्धतीच्या त्या पुस्तकांची रचना केलेली आहे. म्हणजेच 800 पानाचं मटेरियल 70, 100, 125 पेजेस मध्ये त्यांनी या ठिकाणी तुम्हाला ज्या सिंथसाइज केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ऑलरेडी एनसीईआरटीचे पुस्तकं स्वतःच कोड झालेले आहे किंवा डिकोड झालेले आहे. याच्यावरती फक्त आपल्याला आपलं काय करायचं आहे, नोट्स बनवायचे आहे. म्हणजे ते ऑलरेडी आहे. तर कोडिंगनी नोट्स बनवून याला सिनॉप्साइज करायचं आहे. सगळ्यात आधी काय करायचं आहे, कोडिंग. आणि नंतर या पद्धतीने मी सांगितलं एक्झाम्पल देऊन तुम्हाला, तर या ठिकाणी सिनॉप्साइज आहे ना, याला करायचं आहे सिनॉप्साइज. समजलंय है ना? या 2 गोष्टी तुमच्या नोट्स मध्ये असल्या पाहिजे. त्याला म्हणतो आपण है ना, लेस वर्ड मॅक्झिमम इन्फॉर्मेशन वर आधारित असलेल्या नोट्स. दुसरं. नंबर 3 या ठिकाणी जे आहे सर्वात महत्वाचं आहे की बरेच लोक जे आहे एनसीईआरटी मधले शेवटचा जो टॉपिक असतो, टॉपिक संपल्याच्या नंतर शेवटच्या पेजवर एक्झरसाइजेस दिलेल्या आहे. तर या एक्झरसाइजेस तुम्हाला सॉल्व करायच्या आहे. 99.99% लोक या ठिकाणी या एक्झरसाइज सॉल्व करीत नाही. तर हे अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी तुम्हाला देऊ इच्छितो. कारण यूपीएससी मध्ये जे प्रश्न विचारलेले आहे, म्हणून PYQs तुम्हाला माहिती पाहिजे. तर ते प्रश्न तर त्या स्वरूपामध्ये रिपीट होणार नाही, परंतु कल्पनाशक्तीवर आधारित, कारण या ठिकाणी तुमची कल्पनाशक्ती एनसीईआरटीच्या सिलेबसला आणि एनसीईआरटी वाचल्याच्या नंतर एवढी तुमची कल्पनाशक्ती विकसित होणार मित्रांनो. आणि आइन्स्टीन म्हणायचे की कल्पनाशक्ती आणि ज्ञान याची जर जोड एकत्र झाली तर त्या ज्ञानाची मजा आणि ते ज्ञान इतकं तुमच्या डीप पर्यंत जाईल की ते तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. मागच्या लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे की सबकॉन्शियस स्टडी कसा करायचा असतो. मागचं लेक्चर बघून घ्याल, त्याच्यामध्ये मी डिटेल्समध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे. कारण जगातले सगळे शोध कल्पना शक्तीवरच लागलेले आहेत. राईट बंधूंनी जर विचार नसता केला की पक्षासारखं मनुष्याला उडायला आवडलं किंवा पक्षासारखं मनुष्य उडू शकतो का, हा जर विचार नसता केला,
तर या ठिकाणी जे आहे विमानाचा शोध नसता लागला आणि सगळे शोध जे आहे जगातले ते सगळे कल्पनाशीलतेच्याच आधारावर लागलेले आहे. आणि कल्पनाशील अभ्यास जो आहे तो फार डीप पर्यंत जात असतो तुमचा. त्यामध्ये तुमच्या बाह्य आणि आंतरिक दोन्ही इंद्रियाचं इतकं महत्त्वपूर्ण समागम होतं की आंतरबाह्य आपण अभ्यास प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीने संघट्ट होतो की त्या ठिकाणी बाह्य आणि आंतरिक इंद्रिय जे आहे ते दोन भिन्न भिन्न पार्ट असत नाही, तर एकात्मकता या ठिकाणी जे आहे आपल्याला या अभ्यास प्रक्रियेमधनं प्रकट होत असलेली दिसून येते. म्हणून चॅप्टरच्या लास्ट पेजमध्ये जे दिलेले आहे प्रश्न त्यांना तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे आहे आणि त्यावरतीच तुमचे जे आहे भविष्यातले प्रश्न निर्भर करतात. त्याचबरोबर चौथी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला हे करायची आहे की तुम्ही ज्या नोट्स बनवलेल्या आहे तर त्या सातत्याने या ठिकाणी जे आहे रिवाइज करायच्या आहे. सातत्याने रिवाइज करायचे आहे. आता रोज किंवा सतत जर तुम्ही रिवाइज करत असाल तर एक दिवस ते पचनी पडेल, अंगवळणी पडेल आणि म्हणून नोट्स तुमच्या 11th आवर मध्ये रिवाइज करण्या इतपत शॉर्ट असल्या पाहिजेत. आणि त्या शॉर्ट कशा करायच्या पुढच्या लेक्चर्समध्ये जेव्हा आपण हे सिरीज कंप्लीट करणार तेव्हा मी आणखी डिटेल्समध्ये तुम्हाला बनवून दाखवेल काही सब्जेक्टच्या नोट्स. त्या पद्धतीने तुम्हाला जे आहे कोडिंग करून समोर जे आहे हे संपूर्ण सिलेबस सोबत अशा पद्धतीचे अंतरसंबंध लावून जे आहे तर नोट्स तुम्हाला जे आहे रिवाइज करणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर नोट्स बनवून ठेवल्या पण रिवाइज करत ना तर अशा पद्धतीने जे आहे तुमचं कधीही सिलेक्शन होऊ शकत नाही. येतं का लक्षात? तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला NCERT आणि आपला जो सिलेबस आहे UPSC प्लस MPSCचा त्याची सांगड अशा पद्धतीनं घालून जे आहे एकत्रितपणे या 4 गोष्टीला फॉलो करून जे आहे NCERTच्या पुस्तकांवर मास्टरी आणि कमांड हासिल करायची आहे. आणि त्याचबरोबर तुमचं उत्तर लिखाणाची प्रक्रिया सुद्धा या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही जर मार्गक्रमण करत असाल तर इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही शॉर्टमध्ये आणि खूप वाईड इन्फॉर्मेशन आपल्या उत्तरामध्ये मित्रांनो टाकू शकता की जे इव्हॅल्युएटरला किंवा एक्झामिनरला तुमचा पेपर चेक किंवा प्रत्येक लाईन वाचण्यासाठी जे आहे आकर्षित करू शकतो, बाध्य करू शकतो. आणि जेव्हा आपण या प्रयत्नामध्ये यशस्वी होतो तेव्हाच उत्तम मार्क्स UPSC तुम्हाला जे आहे पेड करत असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्या संदर्भात अधिक काही जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी जे जाणून घेता येतील. तर खाली ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये सगळे नंबर्स दिलेले आहे, लिंक्स दिलेल्या आहे. यावरती तुमच्या काही अडचणी असल्यास तुम्ही जे आहे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या ठिकाणी लिहू शकता. परंतु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर जे आहे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. या आणि अशाच पद्धतीच्या अनेक इन्फॉर्मेशन NCERTच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे आहे एक आश्चर्याचा धक्का देण्यासाठी मी घेऊन येईल. पुन्हा पार्ट 3 जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्याच्यामध्ये विथ प्रूफ मेन्स आणि प्रिलिममध्ये आत्तापर्यंत UPSC आणि अन्य एक्झाम्समध्ये आलेले जे काही क्वेश्चन्स आहे ते लेक्चर अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त झालं पाहिजे यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तोपर्यंत थँक्यू आणि गुड नाईट.